पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। ऐकतोयस ना दादा मी काय म्हणालो? म्हणजे मम्मा पुन्हा पुन्हा तुझ्या समोर येणार, तुला त्याचा त्रास होणार। दादा दादा अरे मी काय सांगतोय तुला? मी काय म्हणतोय की तू आणि फाल्गुनी वहिनी 4 दिवस मस्तपैकी बाहेर फिरून या। तू मेंटली स्टेबल होशील थोडा, यू रिअली नीड इट। मी बोलू का फाल्गुनी वहिनीशी? तेजस, तन्मय बरोबर बोलतोय। तू बाहेर जाऊन यायला हवंस थोडे दिवस। तेजस, मला ना खरं तर समजत नाहीये तुला समजावं तर काय समजावं। इनफॅक्ट मला कळतच नाहीये तुझ्याशी काय बोलावं। पण जे काही झालंय ते सगळं सोडून द्यायला हवंस तेजस आता तू। म्हणजे ते सिक्रेट्स वगैरे ते सगळं बोलण्यातही काहीच पॉइंट नाही आता तेजस। तू मूव्ह ऑन व्हायला हवंस तेजस। सावर स्वतःला। आय एम सॉरी अद्वैत। सॉरी? सॉरी का म्हणतोस तू मला? अद्वैत, मी ना आता खूप वाईट अवस्थेत आहे। पण तू न सांगता माझ्या सपोर्टसाठी उभा आहेस। आपण दोघं सख्खे भाऊ नाही आहोत, पण तू नेहमी मला सख्या भावासारखंच वागवलंस। पण मी फक्त तुझा तिरस्कार केलाय। It's okay. Relax. मी तुझं बोलणं कधीच मनाला नाही लावून घेतलं रे। आणि तुमचा मोठा भाऊ तुम्हाला नाही समजून घेणार तर कोण घेणार? हं? साहेब, कॉफी। थँक्स। साहेब, तुमच्यासाठी काही आणू? तेजस, मला फक्त सांग, तू आईला म्हणालास की आज जे काही सत्य आहे ते सगळं बाहेर येईल, असं का म्हणालास तू? मला प्लीज क्लिअरली सांग ना, म्हणजे तुला काय वाटतंय? आईचं काय चुकलंय? हं? तेजस, तुला नाही वाटत आतापर्यंत आईनी जे काही केलंय ते तुझ्या चांगल्यासाठीच केलं असेल? बघ ना, सगळेच आईला ब्लेम करतात रे। आपण बोलूयात नंतर तेजस, तू आराम कर। आबा, मला कळत नाहीये मी कसं समजावं अद्वैत साहेबांना। मी काही बोलले तरी त्यांना पटतच नाही। आणि रुपाली बाई साहेबांबद्दल तर एक शब्दही त्यांना ऐकून घ्यायचा नाहीये। बाळा, मग एक काम कर, थोडा वेळ जाऊ दे। ते शांत झाले की मग बोलण्याचा प्रयत्न कर। नाही आबा, हीच तर अडचण आहे। मला सुद्धा असंच वाटत होतं की मी थोडा वेळ जाऊ देते, ते थोडे शांत होतील मग ऐकून घेतील, पण तसं नाहीये। त्यांना
मी कितीही सांगितलं तरी नाही पटणार आणि मी काही नाही बोलले तर त्यांना मीच चुकीची वाटत राहते. मग तू काय ठरवलंयस बाळा? काहीच कळत नाही आबा, पण मी आता थांबू शकत नाही. देवीच्या देवळातून तो ग्रंथ चोरीला गेलाय, गालपेटी चोरीला गेली आहे. ते सगळं शोधायचंय, परत देवीच्या देवळात आणून ठेवायचंय. आणि आता ह्या सगळ्यात सुद्धा रुपाली बाईसाहेबांचा हात आहे. म्हणजे मी ग्रंथ शोधायचा प्रयत्न केला किंवा रुपाली बाईसाहेबांनी तो ग्रंथ का चोरलाय हे शोधायचा प्रयत्न केला, तरीही अद्वैत साहेब दुखावले जाऊ शकतात. आबा हे असं होतं. आता मी कसं करू सांगा? मी दोन्ही गोष्टी कशा करू? कसं सांभाळू अद्वैत साहेबांचं मन? मला हेच कळत नाहीये. बाळा मला एक सांग, तू राजाध्यक्षांच्या घरी का गेलीस? अद्वैत साहेब सुखरूप राहावेत म्हणून. हो ना? मग अद्वैत साहेब सुखरूप राहणं महत्वाचं आहे की त्यांचं मन सांभाळणं? अद्वैत साहेब सुखरूप राहणं. मग एक गोष्ट लक्षात ठेव बाळा, आपण माणसं आहोत, देव नाही. त्यामुळे तुझ्याकडून सगळं शक्य नाही होणार. आणि काही गोष्टी करताना काही गोष्टी हातून निसटणारच ना ग बाळा. आणखी एक गोष्ट, या सगळ्या गोष्टींमध्ये स्वतःला भावनिकरित्या नको जोडूस तू. बाळा कळतंय ना मी काय म्हणतोय ते? हो आबा. त्या देवी आईच्या मनात काय आहे कुणास ठाऊक. कोणी आहेस तू? माझ्या बायकोचा, अद्वैतच्या आईचा, ममताचा खून केलायस तू. पण मला पुराव्याची गरज नाही. नेत्रावर विश्वास आहे मला. उद्याच्या उद्या हे घर सोडून निघून जायचं, अद्वैतला न सांगता. जर का तसं केलं नाहीस तर मी अद्वैतलाही गमवायला तयार आहे. बाबा कुठे आहेत? माहित नाही. मला मरणाच्या दारात ढकलून गेलेत ते. म्हणजे आधी शेखरने मला घर सोडून जायला सांगितलंय. हे घर म्हणजे जग आहे रे माझं. आई, मी तुझी सख्खी आई नसले तरी पोटच्या मुलासारखी माया लावलीये तुला. तेजस तन्मयला वाढवलं, आई बाबांची काळजी घेतली. मी घर माझंच काहीतरी चुकलं. आई आई हे बघ, असं काही होऊ देणार नाहीये मी. पण आधी शेखर, मी माझं आयुष्य तुझ्याशिवाय इमॅजिनच नाही करू शकत आई. तुला कुठेही जाऊ देणार नाहीये मी. पण शेखर. आई अगं, त्यांचं बोलणं काय मनावर घेतेस तू? रागाच्या भरात बोलले असतील ते. हे बघ, आजची रात्र जाऊ देत, सगळं व्यवस्थित होईल. नाही आधी अद्वैत, गुड नाईट. मला झोप येते, तूही जाऊन झोप जा. शांत. शेखर, हे का बस, तोंड बंद ठेवायचा. माझ्या बाजूला झोपायचं नाही. चल उठ. तुला एकदा सांगून कळत नाही?
माझ्या बाजूला झोपायचं नाही. आजची रात्र तू खालीच झोप. इनफॅक्ट तू जर आज रात्रीच निघून गेलीस तर उत्तम होईल. शेखर चौताळलाय. मी या घरातून उद्या सकाळपर्यंत निघून गेले नाही ना तर तमाशा करणार. नाही नाही, पण ह्याला काहीही करू दे, मी हे घर सोडणार नाही. आणि रुपाली, या घरात राहायचं असेल तर अद्वैतचाच प्याद म्हणून वापर करून घ्यावा लागेल. साहेब, या सगळ्यात तुम्ही स्वतःला अजिबात त्रास करून घेऊ नका. मनस्ताप झाला की तुमचं डोकं दुखायला लागतं आणि मग तुम्हाला रात्री झोप नाही लागत. तुमचा राग मला मान्य आहे, पण आत्ता मी एवढंच सांगू शकते की काही गोष्टी समजण्यापलीकडच्या असतात. योग्य वेळेलाच त्या गोष्टी समजतात. आपण योग्य वेळ येण्याची वाट बघूया. तुम्ही त्रास नका करून घेऊ. तुमचं डोकं चेपून द्यायला येऊ का मी? बायको, पैशासाठी 20 वर्ष तू तुझ्या नवऱ्यापासून लांब राहिलीस. आपण तुझ्यासाठी एवढं केलं, त्या बदल्यात तू मला काय दिलंस? तुझ्यामुळे मी मेलो. जिवंत असताना तू माझ्यासोबत राहिली नाहीस. आता तरी माझ्यासोबत चल. कुठे? आता आपण लांब राहायचं नाही, तू माझ्या सोबत चल. एक करोड जड झाले होते तुला.
तू अनिलला मला मारायला पाठवलंस ताई. तुझ्यासाठी काय नाही केलं मी, आणि तू या ग्रंथासाठीच ना. मला का अडकवलं? मी काय बिघडवलं होतं तुमचं? एक करोड का दिले नाहीस मला? तू अनिलला मला मारायला पाठवलंस ताई. का केलंस तू हे असं? तुझ्यामुळे मेलो मी. मॅडम तुमच्यासाठी मी इथे आले होते. तुमच्यामुळे मेले मी. आता तुमचे दिवस भरले. बायको माझ्यासोबत चल, तूही माझ्यासारखीच मरणार. का केलंस तू हे असं? चला, तुम्ही सगळं संपवलं. आता तुम्ही संपणार. बायको माझ्यासोबत चल, बोललं म्हणून मी आले. तूही माझ्यासारखीच मरणार. मला बरायचं नाही, मला बरायचं नाही. यमाई आली. मृत्यू अटळ आहे. मृत्यू अटळ आहे. बाहेर कावळे बाहेर वाट बघतायत. बाहेर कावळे वाट बघतायत. मृत्यू अटळ आहे. बाहेर कावळे वाट बघतायत. कावळे वाट बघतायत. बाहेर कावळे वाट बघतायत. बाहेर कावळे वाट बघतायत. बाहेर कावळे वाट बघतायत. मला बरायचं नाही. मला वाचवा. हे काय? तुझा वेळ वाजवतोय. घर सोडून निघायचं ना आता. मग सामान भरून ठेवलं बॅगेत. बॅग भरायला वेळ नको जायला. चला आता फ्रेश व्हा आणि निघा. मृत्यू अटळ आहे. बाहेर कावळे वाट बघतायत. मृत्यू अटळ आहे. बघा काय झालंय. कावळे टोचले. रुपाली आवर ग. हे बघा शेखर, बघा मला काय काय झालंय. रुपाली लवकर आवर. शेखर, आधी आधी. साहेब, कॉफी. आधी आधी आई आधी आधी आधी. काय झालं? मला काहीतरी होत नाही. काय होतंय तुला? आई तू आधी इकडे इकडे. काय मला झालं? भीती वाटते. आधी कसली भीती वाटते तुला? काहीतरी होतं. तू आधी इथे बस. शांत बस. काहीतरी होतं. मी आहे ना, मी पाणी देतो तुला. तू बस आधी इथे. थांब. आई हे घे पाणी घे. सावकाश सावकाश. आणि आता मला जरा शांतपणे सांग, काय झालंय? काय होतंय तुला? काय? कावळ्यांनी टोचलंय. कावळ्यांनी टोचलंय सगळी. कावळे? कावळ्यांनी. हे बघ हे बघ हे बघ हे बघ इकडे.
रक्त सगळीकडे टोचलं. आई पण हातावर काही नाहीये. अरे आई नाहीये काही. आई नाहीये काही हातावर. नाहीये काही हातावर. काय झालंय आई? कावळे काय